बिकानेर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेत सुमारे 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व लेडीज पर्स चोरी करणाऱ्या आरोपीला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे। फिर्यादी अरिहंत कुमार पारसमल जैन वय 35 राहणार बेंगलुरू हे 26 जून रोजी रेल्वे क्रमांक 16587 बिकानेर एक्सप्रेसने बेंगलुरूहून जोधपूरकडे प्रवास करत होते। 27 जून रोजी सकाळी सोलापूर रेल्वे स्थानक सुटल्यानंतर होडगी सोलापूर दरम्यान त्यांच्या झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व इतर साहित्य लंपास केले। टीटीईकडे तक्रार दिल्यानंतर आरपीएफ मार्फत माहिती सोलापूर लोहमार्ग पोलिसांकडे पोहोचली। त्यानुसार 27 जून रोजी रात्री गुन्हा दाखल करून पीएसआय शब्बीर तांबोळ यांच्याकडे तपास सोपवण्यात आला। पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड आणि प्रभारी अधिकारी महेश भाविकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक, एलसीबी, आरपीएफ व तांत्रिक विश्लेषण शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढला। तपासादरम्यान आरोपी सोलापुरातील नवी पेठेतील एका लॉज मध्ये थांबल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर तो राजकोट एक्सप्रेसने मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असताना सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपीने आपले नाव राजन कुमार श्री सिद्धेश्वर कुमार श्रीवास्तव वय 57 राहणार रातू रोड, रांची, झारखंड असे सांगितले। त्यांच्या अंगझडतीत 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चोरीस गेलेले लेडीज पर्स जप्त करण्यात आले। आरोपीला न्यायालयात हजर केले असता 24 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून या आरोपीकडून आणखी रेल्वे चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील तपास सुरू आहे। मी पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी, नेमणूक लोहमार्ग पोलीस स्टेशन सोलापूर, दिनांक 27/6/2026 रोजी पहाटे बिकानेर गाडीने एका प्रवाशाची बॅग चोरी झाली होती। त्याप्रमाणे त्यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन त्यांनी फिर्याद दिली होती। त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांचा 9,05,000 रुपयाचा सोने आणि मुद्देमाल असं चोरीला गेलेला होता। त्यांनी फिर्याद दिली त्याप्रमाणे सोलापूर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 144/2026 कलम 305/305C प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। त्याप्रमाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे साहेब, ॲडिशनल SP, तसेच पोलीस निरीक्षक भाविकट्टी साहेब, आरपीएफकडील पोलीस निरीक्षक घोळे साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ आणि आमची GRP टीम असे मार्च होऊन आम्ही फुटेजच्या आधारे सदर आरोपीचा शोध घेतला। त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सदर चोरीत गेलेला मुद्देमाल 9,05,000 हस्तगत केलेला आहे आणि त्याची कस्टडी घेऊन आणखीन चोरी केलेली आहे की काय हे गुन्हे उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत। यापूर्वी आरोपीवर गुन्हे दाखल आहेत। तो सराईत गुन्हेगार आहे, तो आंतरराष्ट्रीय चोर आहे, त्याच्यावर आधीचेही गुन्हे दाखल आहेत। काय मोडस कसं होतं? मोडस देवदर्शनाला जाण्याचा बहाणा करणे आणि लेडीज पर्स किंवा अशा वस्तू घेऊन जो जवळचं स्टेशन आहे त्या स्टेशनवर उतरून लॉजवर फेक ID ठेवून मुक्काम करणे, याप्रमाणे तो करतो। एकूण त्याच्यामध्ये एक आरोपी आहे, आरोपी अटक आहे, आणखी PC घेतलेले तपास चालू आहे। तसेच 6 ते 7 महिन्यापूर्वी लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे CR नंबर 145/2025 असा गुन्हा दाखल होता। त्यामध्येही सोन्याचे दागिने चोरीला गेलेले होते। त्याप्रमाणे आरपीएफ आणि GRP आम्ही संयुक्त विद्यमाने आम्ही त्या फुटेज हस्तगत केले त्या आरोपीचे आणि पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला तो 8 महिन्यानंतर तो आरोपी मिळून आला। त्याच्या कस्टडीमध्ये घेऊन त्यांनी जो मुद्देमाल हैदराबाद या ठिकाणी त्यांनी विकलेले कबूल केला। त्याप्रमाणे आम्ही हैदराबाद येथे जाऊन तो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। एकूण 23 ग्रॅम सोने हस्तगत केलेले आहे। आरोपी अटक आहे, त्याची आम्ही 7 दिवस PC घेतलेली आहे, तपास करत आहोत।